बघा आज आपण संघर्ष करतो समाज आपण आज SC/ST समाजावरती नॉन क्रिमिनल लावून जो सुप्रीम कोर्टाने अन्याय केलेला आहे त्याच्या विरोधात आम्ही ठाणे जिल्ह्यातील सर्व जे नेते मंडळी आहेत, जे समाजामध्ये जाऊन समाजाचं काम करत असतात, असे सर्व नेते मंडळींनी आज आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन देऊन माननीय एकनाथजी शिंदे जे आहेत आमचे मुख्यमंत्री यांना सांगितलेले आहे की अध्यादेश काढण्यासाठी केंद्र सरकारला तुम्ही प्रेशर करा आणि महाराष्ट्रामध्ये नॉन क्रिमिनल लागू नये यासाठी आमचा निषेध आहे आणि यापुढे सुद्धा महाराष्ट्रामध्ये नॉन क्रिमिनल लावू नका अशी आम्ही विनंती केलेली आहे। सर्व महाराष्ट्रातील जुने जाणते नेते सुद्धा या सर्व कायद्याच्या विरोधात आहेत, पण जाणीवपूर्वक सुप्रीम कोर्टाने केलेले जे काम आहे त्याच्या विरोधात आम्ही निषेध नोंदवलेला आहे। माझं सर्व समाजाला म्हणणं आहे की आपल्यावरती जेव्हा जेव्हा अन्याय होईल, आता कोणीही महापुरुष तुमच्यासाठी भांडण्यासाठी येणार नाही, सर्व समाजालाच एकत्रित होऊन जे डॉक्टर बाबासाहेबांनी आपल्यासाठी ठेवलेलं आहे ते जतन करण्याचं काम करण्यासाठी स्वतःला सुद्धा रस्त्यावरती येण्याची गरज आहे। कोणी तुमच्यासाठी भांडण्यासाठी, कोणी तुम्हाला आयते देण्यासाठी येणार नाही। सामाजिक बांधिलकी म्हणून जे बाबासाहेबांनी करून ठेवले ते जतन करण्यासाठी तरी रस्त्यावर उतरण्याची भूमिका सर्व कार्यकर्त्यांनी व सर्व जनतेने ठेवली पाहिजे, एवढंच मी सर्व जनतेला आश्वासित करतो आणि त्यांना आव्हान करतो की येणाऱ्या काळात स्वतःवरती जो होणारा अन्याय आहे त्याच्यावरती वाचा फोडण्यासाठी स्वतःलाच रस्त्यावरती यायला लागेल। कोणी तुम्हाला ताट वाढून देणार नाही, सर्व तुमचे हक्क अधिकार संपुष्टात येणार आहेत। हे RSS BJP सर्व तुम्हाला गिलंकृत करणार आहेत, त्यासाठी तुम्हाला सुद्धा रस्त्यावरती यायला लागेल, जेणेकरून तुमच्यासाठी भांडणारे जे नेते असतील ते तुमच्यासाठी मोठ्या जोमाने तुमच्यासाठी लढतील। त्यांना तुमच्याजवळ काहीच पाहिजे नाही, पण जे बाबासाहेबांनी तुम्हाला ठेवून दिलेलं आहे ते तुमच्यासाठी अधिकार ठेवलेले आहेत, त्याच्यासाठी ते भांडत असतात। त्यासाठी तुम्हाला रस्त्यावर येणे ही काळाची गरज आहे। मी एवढे बोलून माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय भारत। माननीय सुप्रीम कोर्टाच्या खंडपीठाने जो निर्णय दिलेला आहे की SC/ST मध्ये वर्गवारी लावली पाहिजे, खरं तर माननीय सुप्रीम कोर्टाला तसा निर्णय देण्याचा अधिकारच नाही आहे, कारण की भारतीय राज्यघटनेने ज्या संस्था आहेत त्या संस्थांना त्यांचे सेपरेट अधिकार दिलेले आहेत। हा अधिकार माननीय महामहिम राष्ट्रपतीचा आहे आणि महामहिम राष्ट्रपतीने नंतर संसदेकडे पाठवलं पाहिजे। खरं तर भारतीय संविधानामध्ये 341व्या कलमानुसार जे अनुसूचित जाती जमातीला आरक्षण दिलेले आहे ते ऑलरेडी त्यावेळेसच ते वर्गवारी झालेले आहे, त्याच्यामध्ये वर्गवारी करण्याचा कुठलाही संबंध येत नाही। परंतु कळत नाही की ज्याच्याकडे न्याय मागितला पाहिजे त्या न्याय देवतेनेच खऱ्या अर्थाने SC/ST समाजातील जनतेवरती अन्याय केल्याचं दिसून येत आहे आणि त्यांनी आज असा निर्णय दिलेला आहे की ते राज्याने लागू करावे, तसा राज्याला देखील अधिकार नाही आणि त्यामुळे आज अनुसूचित जाती जमाती एक समितीच्या वतीने माननीय ठाणे कलेक्टर यांना आज निवेदन देण्यात आले आणि त्या निवेदनामध्ये असं सांगण्यात आलं की जो सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलेला आहे, राज्याला सांगितलं की तुम्ही वर्गवारी करून द्या आणि लागू करा, तर त्यांना आमचा पूर्ण विरोध आहे। त्या संदर्भामध्ये माननीय कलेक्टर महोदयांना आज निवेदन देऊन माननीय मुख्यमंत्री महोदय यांना तसं निवेदनामार्फत सांगण्यात आलेलं आहे की जो निर्णय सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे ते आपण वर्गवारी महाराष्ट्र शासनामध्ये लागू करू नये, त्याचा आमचा सक्त विरोध आहे आणि येणाऱ्या काळामध्ये निश्चितच ही सुरुवात आहे। येणाऱ्या काळामध्ये ज्यावेळेस खऱ्या अर्थाने ST/ST अनुसूचित जाती जमातीतील लोकांना या घटनेसंदर्भात जनजागृती आम्ही करणार आहोत, ती झाल्यानंतर महाराष्ट्रामध्ये फार मोठं आंदोलन पेटणार आहे आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, तो होऊ नये यासाठी निश्चितच माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी तशा प्रकारे वर्गवारी लागू करू नये असं निवेदनामार्फत त्यांना सांगण्यात आलेलं आहे। आज सर्व समितीच्या वतीने ही सुरुवात करण्यात आलेली आहे। येणाऱ्या काळामध्ये निश्चितच याचं व्यापक असं स्वरूप महाराष्ट्रभर असणार आहे, एवढं या ठिकाणी सांगतो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, महात्मा ज्योतिराव फुलेंचा नसेल किंवा घेतली नसेल
तर आपल्याला या पद्धतीने पुढचं पाऊल आपल्याला उचलावं लागणार आहे आणि प्रत्येक गावाला जाऊन आता अशा पद्धतीने आपल्याला समाजामध्ये या विरोधामध्ये आंदोलनासाठी प्रवृत्त करावं लागेल असे मला या ठिकाणी वाटतं. आज जरी आपण या ठिकाणी कमी संख्येने जमलेलो आहोत, परंतु आपण एक प्रतिनिधी समाजाचे आहोत आणि आपल्यामध्ये एक धमक आहे की प्रचंड प्रमाणामध्ये अशा प्रकारचं जनआंदोलन आपण उभं करू शकतो आणि गटतट अशा पद्धतीची जी काही भूमिका या ठिकाणी असेल ती भूमिका या ठिकाणी बाजूला सारून समाजहित खऱ्या अर्थाने जर समाजामध्ये आपण लिडरशिप करत असू तर समाजाचं हित जोपासण्यासाठी आपण या ठिकाणी पुढे यायला पाहिजे असं माझं या ठिकाणी स्वतःचं मत मी व्यक्त करतो. 1 ऑगस्ट रोजी सुप्रीम कोर्टानं या देशातील तमाम जातीवरती जे अन्याय अत्याचार होतात यांना बगल देऊन RSSचा अजेंडा त्यांनी या माध्यमातून निकालाच्या माध्यमातून त्यांनी राबवलेला आहे. खरं पाहता आमच्या संविधानानं आपल्याला जे अधिकार दिलेले आहेत 341च्या कलमानुसार आणि प्रत्येक राज्याला प्रतिनिधित्व देण्याच्या 16(4) नुसार त्यामध्ये कोर्टाला दखल अंदाजी देण्याचा सुप्रीम कोर्टाला काहीही अधिकार नाही आणि त्यांच्या अधिकार ते येत नाही. याच बाबतीमध्ये 2004 साली आंध्र प्रदेश आणि पंजाब या राज्यामध्येही अशा प्रकारची उपवर्गीकरण करण्याचा जो निर्णय झालेला होता तो सुप्रीम कोर्टाने त्यावेळेस रद्द केलेला होता आणि त्यावेळेस देखील संसदेमध्ये त्याचे पडसाद उमटलेले होते आणि त्यामुळे तो अध्यादेश काढून 2004चा जो निर्णय आहे या उपवर्गीकरणाचा तो रद्द केलेला आहे. असं असताना देखील सुप्रीम कोर्टानं 2004च्या निर्णयामध्ये ज्या तरतुदी अन्वये तो रद्द केलेला आहे त्यांची कोणतीही दखल घेतलेली नाही आहे आणि केवळ एक जातीयवादाच्या दृष्टिकोनातूनच या सुप्रीम कोर्टानं जे आहे ते हा निर्णय लागू केल्याचा आम्हाला म्हणजे सर्वसामान्य लोकांना असं वाटतं. हा जर क्रिमिलियर जर लागू झालंच ह्याचे दूरगामी परिणाम काय होणार आहेत. आता सध्या या महाराष्ट्रामध्ये मराठा आंदोलन आणि ओबीसी आंदोलन हे पेटलेलं आहे हे आपल्याला माहीतच आहे. त्याच धर्तीवर हे जर क्रिमिलियर लागू झालं आणि उपवर्गीकरण झालं तर इथं जातीमध्ये हे म्हणजे याचा परिणाम होणार आहे, संघर्ष होणार आहे. त्यामुळं सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा तर आम्ही आदर करतो, परंतु सुप्रीम कोर्टामध्ये आम्हा SC STच्या वतीनं जो रिव्ह्यू दाखल केलेला आहे त्या रिव्ह्यूमध्ये तरी सुप्रीम कोर्टाने जो आहे हा निर्णय बदलला पाहिजे असं आम्हाला वाटतं. याच